नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 2026 मध्ये सीईडीचे कट ऑफ हे वाढणार का? वाढतील तर कितीने वाढतील? त्यामागची कारणे काय असतील आणि एक सेफ साईड काय असेल याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, त्याचं पहिलं कारण असं राहणार आहे की सीईटी ही 2026 मध्ये दोनदा होणार आहे. मित्रांनो, सीईटी जर दोनदा झाली तर तुमच्याकडे 2 अटेम्प्ट असतात. तुमच्या 2 अटेम्प्टमध्ये तुमच्याकडे एक संधी असते की तुम्ही तुमचा स्कोर हा इम्प्रूव्ह करू शकाल. म्हणजे जर तुम्हाला पहिल्या स्कोरमध्ये थोडी भीती वाटत असेल किंवा पेपर नीट गेला नसेल तर तुमच्याकडे दुसरा चान्स असतो. त्यामध्ये तुमची भीती पण एक्झाम विषयीची कंट्रोल होते आणि तुम्ही पेपर पण चांगला देऊ शकता. मित्रांनो, हे एक कारण असणार आहे. दुसरं कारण म्हणजे की तुमच्या दोन्ही अटेम्प्टमधून हायर स्कोरवाला अटेम्प्ट जो आहे तो कन्सिडर होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये 96% असतील आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तेच तुम्हाला 98% असतील तर तुमचा 98% वाला स्कोर हा कन्सिडर होणार आहे मित्रांनो. तर हे मुख्य दुसरं कारण असणार आहे. तिसरं कारण म्हणजे मित्रांनो, इन्क्रीजिंग नंबर्स ऑफ स्टुडंट. मित्रांनो, 2024 मध्ये अराउंड 6.75 लाख मुलांनी अर्ज केला होता आणि 2025 मध्ये 7.6 लाख मुलांनी ॲप्लिकेशन केलं होतं. त्यानंतर 2026 मध्ये एक्सपेक्टेड आहे मित्रांनो की 8 ते 9 लाख स्टुडंट हे अर्ज करतील. म्हणजेच मित्रांनो, अराउंड तुम्ही बघा की 50,000 ते 1 लाखापर्यंतची संख्या ही वाढू शकते मित्रांनो. त्यामुळे कट ऑफ हा 100% वाढणार आहे. तर मित्रांनो, असं झालं तर कट ऑफ कितीपर्यंत वाढू शकतो याविषयी पण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ. तर ह्यामध्ये टियर 1 जे कॉलेज असणार आहे, जसं की सीईपी झालं, PICT झालं, PIT झालं, तर यामध्ये तुम्हाला अराउंड 0.3 to 5% फरक हा जाणू शकतो आणि टियर 2 मध्ये अराउंड 0.3% फरक जाणू शकतो मित्रांनो. आणि टियर 3 मध्ये 1 to 2% फरक हा असणार आहे मित्रांनो. टियर 2 मध्ये काय एवढा फरक असणार आहे? कारण कमी मार्कांमध्ये तिथं जास्त पर्सेंटेज मिळून जातात. वरती कसं राहतं, जे की मार्क जास्त असतात पण त्या मार्क्समध्ये कॉम्पिटिशन पण जास्त असते. त्यामुळे तिथे मार्क्स जास्त पाहिजे असतात आणि पर्सेंटेजची इन्क्रीमेंट ही कमी होत असते. आणि यामध्ये एक सेफ साईड काय असणार मित्रांनो, तर 2025 मध्ये 99% साठी 150 ते 160 मार्क लागत होते. तेच आता 2026 मध्ये 99% अराउंड 160 to 170 मार्क हे लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.